नमस्कार शेतकरी मित्रांनो, हिरवी शेती या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मी आज आपल्याला की काकडीची लागण आणि त्याचं व्यवस्थापन कसं करायचं या संदर्भात आज व्हिडिओ टाकत आहोत. की बघा शेतकऱ्यांनी की ज्यावेळी नोव्हेंबरला कारखाने चालू होतात तर त्याचा ऊस जेणेकरून जानेवारीला तुटून गेलेला होता आणि जानेवारीला ऊस तुटून गेल्यानंतर आपण बघू शकता की एक त्याच्यामध्ये खोडवा उगवून आलेला आहे. तर जानेवारीला तुटून गेल्यानंतर त्या शेतकऱ्यांनी ह्याच्यामध्ये शेणखत चा वापर करून की चांगल्या प्रकारे मशागत करून की ही 5 फुटाची सरी सोडून त्यांनी की त्याच्यावरती की 5 फुटाच्या सरीवरती जो बेसल डोस आहे 50-50-50 काकडीचा, म्हणजे 50 नायट्रोजन, 50 फॉस्फरस आणि 50 पोटॅश हा वापरून त्यांनी की काकडीची त्याच्यावरती ठिबक सिंचन सोडून लॅटरल ठेवून की मल्चिंग केलेलं आहे आणि ह्यानंतर त्यानं काकडीची लागण केलेली आहे. तर आता आपण बघू शकता की हा जवळजवळ एक 2-2.25 महिन्याचा प्लॉट आहे. त्यानं काठीवरती काकडी चढवलेली आहे. काकडी लोळत नाही, काकडीवरती राहते आणि काकडीला कोणता कीड लागत नाही. हे आपण बघू शकता. काकडी लागायला लागलेली आहे आणि काकडीला ही फुलं वगैरे भरपूर आहेत आणि बारीक बारीक काकडी लागायला लागलेली आहे. 2-2.25 महिन्याचा हा प्लॉट आहे आणि हा जवळजवळ अजून 1-1.5 महिना हा प्लॉट चालणार आहे. आणि काकडीचं कसं राहतं हे बघू शकता आपण काकडी शेतकरी मित्रांनो, की काकडी लागल्यानंतर की एक 2 ते थोडीशी त्याची लाग झाली की 1 आठवड्याभरामध्ये काकडी तोडायला मागते. आता ही काकडी जी आहे तर ही जर उद्या जर तोडली नाही तर ती खूप मोठी होती आणि जर मोठी काकडी जर झाली तर बाजारामध्ये त्या काकडीला की मागणी थोडीशी कमी राहते. म्हणून ती प्रॉपर स्टेजला ही काकडी काढावी लागते. तर त्या शेतकऱ्यांनी की आता काकडी चालू आहे आणि ह्या बेसल डोस प्रथमतः दिलेला होता आणि की आता ह्याला की विद्रावी खतं तो ह्या ठिबक सिंचनमधून सोडत आहे. बघा काकडीला लाग चांगला आहे. काकडीचे हे जे काय टेंड्रिल्स असतात हे टेंड्रिल्स काय करतात की एकदाशी काकडी वरती ह्या दोरीच्या साहाय्याने एकदाशी सुतळीच्या साहाय्याने एकदाशी चढवलो आपण की त्यानंतर ह्याच्या टेंड्रिल्सच्या मार्फत ती एकमेकांना असं पकडून राहतात किंवा तारेला पकडून राहतात आणि ही वरच्यावर अशी काकडी चांगली येऊ शकते. आणि ह्याच्यावरती बघा कोणताही कीड किंवा रोग नाही ह्याच्यावरती. त्या शेतकऱ्यांनी किडीचं आणि रोगाचं बरोबर त्यानं की नियोजन केलेलं आहे. त्याच्या फवारण्या वगैरे घेऊन की शेतकऱ्यांनी काकडी ही चांगली जोपासलेली आहे आणि याच्यामधून त्या शेतकऱ्याला आता चांगलं उत्पन्न मिळायला सुरू आहे. आपण बघू शकता की काकडीचा प्लॉट छान आहे की काकडी अजिबात कुठलेही वेल त्याचा खाली असा जमिनीवरती नाही आणि जी काही सगळी काकडी जी आहे अशी काकडी लागत आहे तर ही सगळी काकडी वर झाडावरती आहे. बघू शकता. तर हे वरती ह्या टेंड्रिल्सनं हे पकडलेलं आहे बघा. हे त्याच्यामुळं काकडी एकदाशी काठीवरती आणि तारेवरती चढली की त्यानंतर काकडीचा वेल अजिबात खाली येत नाही. हे आपण बघू शकता की काकडीचं पीक किती छान आहे आणि त्या शेतकऱ्यांनी छान नियोजन केलेलं आहे. फुलं भरपूर आहेत. त्यानंतर त्याचे जे बारीक बारीक जे आपण मीडिया म्हणतो किंवा बारीक बारीक काकडी म्हणतो लाग झालेली आहे तर त्यासुद्धा भरपूर आहेत. आणि हे बघू शकता की शेतकऱ्यांनी हे असा दोरीला बांधल्यानंतर हे टेंड्रिल्स कसे पकडतात बघा. त्यांना की पकडतात आणि ते वर येतात आणि एकदाशी असं वर पकडलं की तो वेल खाली पडत नाही आणि काकडीचं पीक चांगलं यायला मदत होती. ह्या पद्धतीनं जर आपण काकडीचं लागणीचं जर नियोजन केलं तर नक्कीच शेतकऱ्याला चांगले पैसे मिळून जातात आणि की त्याचं राहणीमान उंचावायला मदत होती. त्याच्यावर बघू शकता आपण हे काकडीचा कसा प्लॉट आहे. या पद्धतीने जर काकडी आपण केली तर नक्कीच चांगलं उत्पन्न मिळू शकतं.